शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव आणि कर्जमाफी या मागणीसाठी राहाता तालुक्यामधील सावळी विहीर येथे नगर मनमाड रस्त्यावर दूध ओतत आणि कांदा टाकत शासनाच्या विरोधात सावळीविहीर ग्रामस्थ, पंचक्रोशीतील शेतकरी आणि शिवसेना नेते विजय काळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आंदोलन केले। याप्रसंगी शिवसेना नेते विजय काळे म्हणाले की राज्य शासनाने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे, त्याचप्रमाणे शेतीमालाला हमीभाव दिला पाहिजे आणि दुधाला 50 रुपये लिटरचा भाव दिला पाहिजे। 60 वर्षांनंतर शेतकऱ्यांना पेन्शन योजना सुरू करून मोफत वीज देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। भाजप शेतीमाल आयात करणार असून त्यांनी तो माल आणून दाखवावा असं खुलं आवाहन त्यांनी दिलं। सावळी विहीर आणि या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शेती माल हा रस्त्यावर ओतून यामध्ये दूध असेल, कांदा असेल, भाजीपाला असेल या ठिकाणी ओतून या सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलेलं आहे। माझं सरकारला विचारणं आहे की स्वामीनाथन आयोग हा जशाच्या तसा आपण का डिक्लेअर करत नाही। हा स्वामीनाथन आयोग जर केंद्राचा आहे, यामध्ये शेतकऱ्यांविषयी डिटेल अशी माहिती दिलेली आहे की शेतकरी या शेती व्यवसायामध्ये कसा पिचलेला आहे। शेतीमालाला भाव या स्वामीनाथन आयोगामध्ये शेतकऱ्यांना भाव दिला पाहिजे। शेतकरी कष्ट करताना खताचा भाव असेल, शेतीमालाचा भाव असेल, याच्या डिटेल त्या स्वामीनाथन आयोगामध्ये डिटेल अशी माहिती दिली असताना शासनाच्या वतीने त्याकडे डोळझाकपणा केले जात आहे। आणि दुसरी शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की शेतीमालाला हमीभाव हा दिलाच पाहिजे। तिसरी मागणी आहे दुधाला 50 रुपयापेक्षा जास्त भाव हा दिला पाहिजे। चौथी मागणी शेतकऱ्यांची आहे की 60 वर्षानंतर ज्याप्रमाणे सरकारी कर्मचारी रिटायर झाल्यानंतर त्याला पेन्शन दिलं जातं, तसं आमच्या शेतकऱ्यांना का दिलं जात नाही, म्हणून 60 वर्षानंतर शेतकऱ्यांना पेन्शन लागू झालंच पाहिजे। आणि 6वी मागणी शेतकऱ्यांची आहे की शेतीसाठी वीज पंपाची जी वीज आहे ती अखंडप्रमाणे मोफत मिळावी, ही शेतकऱ्यांची 6वी मागणी आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या या शेतकरी वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात करत आहे। तर या प्रसंगी येथील शेतकऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दीपक काबळे, नमस्कार। दीपक काबळे रुई एक स्वाभिमानी शेतकरी कुटुंबातून आहे। जवळपास 100 लिटरच्या आसपास आमचं दूध उत्पादन आहे। त्याला योग्य भाव मिळत नाही आहे किंवा शेती उत्पादनाचा जो भाग आहे तर त्यालाही योग्य भाव मिळत नाही आहे। जसं आज कांद्याचे भाव 400 ते 450 रुपयापर्यंत आहे, 250 रुपयापासून सुरुवात आहे। दुधाचे भाव हे 22 रुपयापासून 27 रुपयापर्यंत आहे, पण नोकरदार वर्गांचा हा पगार 70 ते 75 हजारापर्यंत आहे। आम्ही संप केल्यानंतर त्याची कुठल्याही प्रकारे शासन दरबारी दखल घेतल्या जात नाही, परंतु हा जर नोकर वर्ग आहे त्यांनी 1 दिवसात जरी संप पुकारण्याचं दाखवलं आहे तरी सरकार त्याची अगोदरच नोंद घेऊन घेते आणि त्यांना ज्या मागण्या त्यांच्या आहेत, शेतकऱ्यांच्या मागण्या आज 24 तास उलटूनही गेले तरी त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही आहे। याकडे शासनाचा अप्रत्यक्षपणे कानाडोळा त्यांनी केलेला आहे। म्हणजे जाणून बुजून याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं राजकारणाला वळण मिळत आहे। म्हणजे त्यांनी जे मागण्या मान्य करायला पाहिजे त्या मागण्या मान्य होत नाही आहे आणि त्या का होत नाही आहे याचं कारण आज शेतकरी शोधू पाहत आहे। शेतकऱ्यांचं जे आंदोलन चालू झालं त्यात शिवसेनेचा सर्वप्रथम पाठिंबा, असा तसा पाठिंबा देणार नाही तर आम्ही या सरकारला स्वस्थ बसून देणार नाही। इथून पुढे शेतकऱ्यांचा जोपर्यंत हमी भाव मिळत नाही तोपर्यंत शिवसेना यांच्या पूर्ण पाठीशी राहील। आम्ही यांच्या तोपर्यंत मालाला हमी भाव देत नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलाला शिक्षण फ्री देत नाही आणि कांद्याला भाव पूर्णपणे यांच्या पाठीमागे। आज या ठिकाणी आम्ही शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन आज याचं स्वरूप थोडंसं तीव्र नाही, पण शासनाने जर 2 दिवसात या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला नाही तर शिवसेना आज थोडी शांत आहे। पण 24 तासानंतर ज्यावेळेस आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे आदेश देतील त्यावेळेस या रोडवर एकसुद्धा गाडी शिवसेना चालू देणार नाही। शेतकऱ्याच्या मालाला जोपर्यंत भाव मिळत नाही तोपर्यंत कोणताही बाजार समिती असेल, कोणत्याही रस्त्यावर दूध विक्री असेल ही शिवसेना करून देणार। प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना या आंदोलनात पूर्णपणे सक्रिय झाले आहे। उद्धव साहेबांनी सांगितलं की आपली बांधिलकी सत्तेशी नाही तर या महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांशी आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणावर राहता तालुक्यात आंदोलन होत आहे आणि काही ठिकाणी गुन्हेही दाखल होत आहे। काळजी करण्याचं काही कारण नाही।
राहता येथील ॲडव्होकेट समीर कर्मासे हे राहत्या तालुक्यात जेवढे गुन्हे दाखल होतील शेतकरी आंदोलनाचे हे मोफत केस लढवणार आहे. त्यांचे अभि दाखल होतील शेतकरी आंदोलनाचे हे मोफत केस लढवणार आहे. त्यांचे अभिनंदन करतो मी. ते शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्याबद्दल परत त्यांचं अभिनंदन. या प्रसंगी उपजिल्हा प्रमुख नाना बावके, शिर्डी शहराध्यक्ष सचिन कोते, गणेश सोमवंशी, शेतकरी दीपक वावळे, किरण जपे, दिनेश आरणे, प्रताप जपे, सागर जपे, अतुल चव्हाण, रिंकेश आगलावे, रवींद्र कापसे, अनिल कुदळे, अनंत कुदळे, भैया जपे, प्रकाश मते, संतोष खर्डे, रवी बोंबे, दत्तात्रय डांगे, बाळासाहेब गायकवाड, यशवंत मोरे आदींसह ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं हजर होते. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एस्तान मीडिया, राहता.